हे असे नमुने भेटतात मित्रांनो, काय करणार राव. ह्या गाडीचं मी आत्तापर्यंत काय सांगितलं नाही. ही गाडी हायवे टुरिंगला आहे ना, हायवे टुरिंगला तुम्हाला बाप फील देईल, एक नंबर. जय जिजाऊ जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज 1 जानेवारी आहे, नवीन वर्षाची सुरुवात. सर्वात पहिले तुम्हाला सगळ्यांना इंग्लिश नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे असे नमुने भेटतात मित्रांनो, काय करणार राव. आता मंदिरामध्ये जायचं होतं, पण आता झालं आहे आपल्याला उशीर, त्यामुळे आपण येताना येताना मंदिर उघडच असेल. त्यामुळे आज चाललो आहे मी, सकाळी मॉर्निंगला चाललो आहे, मॉर्निंग शिफ्टला. आता तुम्हाला अँगल कसा मिळतो मला माहीत नाही. मी मोबाईलवरतीच शूट करतो आहे. मोबाईलला तर आपल्याकडे जेवढा अल्ट्रा वाईड अँगल नाही आहे, त्यामुळे तुम्हाला अँगल कसा मिळतो आहे ते पण मला माहीत नाही आहे. जसं आहे तसं आता ॲडजस्ट करून घ्या. आपण आता डेलीचे व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहे. डेलीचे व्हिडिओ येतील. तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन वर्षामध्ये म्हटलं डेलीचेच व्हिडिओ टाकावं. आणि मी तसा प्रयत्नही करणार की डेलीचे व्हिडिओ पडतील म्हणून. मारुती 800 माझी सगळ्यात फेवरेट गाडी आहे मित्रांनो, मारुती 800. मारुती 800ला तोड नाही. लुक्स, डिझाईन आणि लक्झरियस गाडी होती पहिली मिडल क्लास लोकांसाठी. नवीन वर्षाची सुरुवात आहे इंग्रजी वर्षानुसार, तर म्हटलं तुमच्या सोबतच करावी. जर तुम्ही ब्लॉगिंग वगैरे करणार नसाल ना मंडळी, तरी पण गाडीला कॅमेरा वगैरे बसून घ्या. जरी तुमची टू व्हीलर असेल, काय असेल, कारण की आजकाल गाड्या चालवणं म्हणजे अवघड झालेलं आहे. आणि तुम्ही पुण्यात राहत असाल तर ते अशक्य गोष्ट झालेली आहे. हे बघा, आता भाऊ मोबाईलमध्ये बघून गाडी चालवत आहेत. आज तरी इथं गर्दी कमी दिसते. तर या बसेस वगैरे आहेत ना, त्या लागलेल्या असतात आणि पलीकडच्या साईडला पण बसेस लागलेल्या असतात, त्यामुळं एवढी भयंकर गर्दी होती ना इथे. हे अशा आडवे तिडवे घुसतात मंडळी, त्याच्यामुळे आता गाड्या लय जपून चालवावं लागतात पुण्यामध्ये. आने वाले साल को सलाम, जाने वाले साल को सलाम, नए साल का पहला जाम वगैरे काय नाही भाई, आपण पित नाही काय नाही. नाही तर तुम्ही म्हणसाल भाऊ फुल रंगील दिसतोय. इथं होणार ट्रॅफिक होणार. काय कुठं जायचं तुला? थांब की मग, का म्हणून वाजवतोय? वारजेच्या या पट्ट्यात आहे ना, तुम्हाला रात्री दाखवत आता ट्रॅफिक काय असतं. आता आहे बघा, आता हे असे आडवे तिडवे घुसतात ना मध्येच, त्याच्यामुळं तो दिवसा बंद असतं, पण रात्री काय असतं ते दाखवतो तुम्हाला येताना. आपल्याला पोचायचं आहे 10:30पर्यंत, 10:20 इथंच झाल्यात.
काका थांबाव, जाऊ द्या, लेफ्टला जायचं मला. आता चल. मधीच थांबलाय भाऊ. ओय. हायवे मोकळा असला की पळवायची इच्छा होते, पण मी पळवत नाही. आणि पळवलं पण नाही पाहिजे. नॉर्मली आपले नॉर्मल स्पीडला जरी चाललं तरी पण बेस्ट राहतं. उगाच आहे 400 cc म्हणून पळवण्यात काही पॉईंट नसतो. ह्या गाडीचं मी आत्तापर्यंत काही सांगितलं नाही. ही गाडी हायवे टुरिंगला आहे ना, हायवे टुरिंगला तुम्हाला बाप फील देईल, एक नंबर. सिटी राईडसाठी बघत असाल ना, सिटी राईडसाठी ही थोडीशी हेवी फील होणार तुम्हाला. आहे तशी कम्फर्टेबल, एकदा सवय झाली तुम्हाला की काय वाटणार नाही. फक्त सिटी राईडसाठी आहे ना थोडीशी हेवी फील होणार तुम्हाला, कारण की तिचं वेट पण तेवढं आहे आणि हे पण तुम्हाला केपेबल असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि मायलेज वगैरेचं बोलायचं झालं नाहीच. मायलेज वगैरे तुम्हाला नॉर्मली ती देते 26-27च्या रेंजमध्ये देते. हायवे टुरिंगला तुम्ही क्रूज वगैरे न करता नॉर्मल स्पीडिंग केलीत तुम्हाला आरामशीर 30पर्यंतचा मायलेज देते, 30 ते 31पर्यंतचा. नॉर्मल जे 3 ते 4,000 RPM किंवा 5,000 RPMच्या मध्ये ठेवली नाही याला, बेस्ट चालते गाडी, एकदम बेस्ट. मायलेजला एक नंबर आहे गाडी. मग जसं तुम्ही 5,000 RPM क्रॉस कराल किंवा मग ओव्हर स्पीडिंग कराल ना, मग तुमचा 24-26 आज काय कंटेंट मिळालं नाही पण राव हायवेवरून येताना. नाही तर रोज भरभरून कंटेंट देतात लोक. आज कॅमेरा लावला नाही तर कंटेंट नाही मिळाला राव. मिळेल संध्याकाळपर्यंत मिळेल एखादा तरी. हो, तरी हा आज माऊट नाही आणलाय, हा वाला घरी ठेवलाय मोबाईल होल्डर. तर तो अँगल ऑफ व्ह्यू एक छान येतो. अकाउंट, टॅक्सेशन आणि फायनान्समध्ये करिअर घडवा. 6 महिन्यात ड्रीम जॉब मिळवा. पहिला पगार 2 ते 3 लाख प्रतिवर्ष. 2 ते 3 लाख मी न कोर्स करता बी मिळवतोय प्रतिवर्ष. 100% जॉब गॅरंटी, 90% प्रॅक्टिकल ट्रेनिंग. असे तर बरेच अकॅडमी आहेत की 100% जॉब गॅरंटी म्हणतात, पण कितपत देतात ते माहीत नाही. आता मलाही जॉब स्विच करायचा आहे, पण कधी करावं आणि कसा करावं ते कळणं झालं आहे. जॉबच भेटत नाही चांगला. हो, असेल कोणाकडचं सांगा पुण्यामध्ये. दत्त मंदिरात जायचं होतं यार, पण सकाळी पॉसिबलच झालं नाही. आत्ता पण येताना म्हटलं होतं जाईल, पण कधी जाणार आणि कधी कामावरती जाणार. तिथं थांबलो असतो 5 मिनटं थांबायला काय नव्हतं मला, पण सगळं माझं तामझाम काढावं लागलं असतं एवढा केलेला. हे लावून लय अवघड आहे. परत वैतागवाडी ते त्यालाच अर्धा आहे 15 मिनटं जातात. गणेशाय नमः. काहीतरी लफडा झाला.
पोचलो आहे आपल्या कामाजवळ. आता तर भेटूया परत. मी भेटतोच तुम्हाला संध्याकाळी काम वगैरे झाल्यानंतर. आपण घरी जाताना परत भेटूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा ह्याच व्लॉगमध्ये. तर मंडळी, मी सकाळी गेलो होतो, पण आज स्टाफ नसल्या कारणाने मला थांबायला लागलं राव. त्यामुळं माझी बी बॅटरी डाऊन झाली आहे आणि आता त्या मोबाईलची पण बॅटरी डाऊन व्हायला लागली. त्यामुळं आजचा व्लॉग आहे ना आपण इथंच एंड करूयात. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बघूयात उद्या काय नवीन कंटेंट मिळतो आहे का, किंवा नवीन काय मिळतं आहे का. तसं उद्या अपडेट देतच राहील तुम्हाला. आज तर लय कंटाळा आला आहे. एक तर तुम्हाला काय पुढचं दिसणार पण नाही, एक तर माझा कॅमेरा पण असता ब्लर दिसतो ना वाईड अँगलमध्ये, ते तुम्ही बघतच असाल. तर काय विषय नाही मंडळी, भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी गोष्ट घेऊन, नवीन कंटेंट घेऊन. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय, शुभरात्री, राधे राधे.